जी आहे ती संधी दिली होती। त्यामुळे या मतदारसंघातली चुरस जी आहे ती कायम होती शेवटच्या क्षणापर्यंत। म्हणजे आज प्रचार बंद होईपर्यंत नेमका मतदार राजांचा कौल कोणाला आहे हे स्पष्ट होत नव्हतं। त्यातल्या त्यात या मतदारसंघामध्ये श्रीकांत जिचकार यांचे चिरंजीव याज्ञवल्क जिचकार यांनी बंडखोरी केलेली होती। त्यामुळे कुठेतरी काटोलचा हा सामना जो आहे तो तिरंगी होता। आणि या सगळ्या सामन्यामध्ये अनिल देशमुख मैदानात नसल्यामुळे देशमुख हे पिछाडीवर जाईल का अशी चर्चा देखील जोरदार होती। कारण भाजपने जी आहे ती आपली पूर्ण शक्ती इथं पणाला लावली होती। त्यामुळे अनिल देशमुख जे आहे ते स्वतः उमेदवार नसले तरी अक्षरशः त्यांनी मतदारसंघ पिंजून काढलेला होता। प्रत्येक छोट्या मोठ्या गावी त्यांच्या सभा व्हायच्या, त्या रोड शो असेल किंवा मतदारांच्या भेटी घेण्याचा सिलसिला जो आहे तो अनिल देशमुख यांनी जो आहे तो कायम ठेवला होता। त्यामुळे ही इथली निवडणूक ही राष्ट्रवादीसाठी आणि भाजप या दोन्ही पक्षांसाठी जी आहे ती सोपी नव्हती। आणि त्यामुळे आता या सगळ्या हल्ल्यानंतर या सगळ्या थोडंसं थांबवते कारण एकनाथ खडसे सध्या आपल्या सोबत आहेत। एकनाथ खडसेजी नमस्कार। अनिल देशमुखांवरती हल्ला झाल्याची माहिती आहे। गाडीतनं घरी जात होते, अचानक दगडफेक झाली, त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे, आपली प्रतिक्रिया? अनिल देशमुख हे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहे आणि त्यांचा राज्यभरामध्ये आपल्या प्रचारामध्ये मोठा सहभाग राहिलेला आहे। मला असं वाटतं की महायुतीच्या कोणीतरी घटकाने यांच्यावर हल्ला केलेला असावा। एकतर महायुतीचं सरकार येणार नाही ही भावना जनतेमध्ये निर्माण झाली, ती त्यांना जाणीव आहे आणि त्यामुळे यांच्या पायाखालचे वळू सरकून अशा स्वरूपाचे सर्वत्र हल्ले होत आहे आणि याचा आम्ही निषेध करतो। माझ्याही मतदारसंघामध्ये गोळीबार झाला उमेदवारावर, जळगावलाही उमेदवारावर गोळीबार झाला, अपक्ष उमेदवारावर। म्हणजे आता आपण कुठल्या दिशेनं चाललेलं आहे? गृह खातं माननीय आपल्या फडणवीस साहेबांकडे आहे। असे असताना असे हल्ले होणं आणि गुन्हेगार फरार होणं हे अत्यंत वाईट दुर्घटना आहे। मी याचा निषेध करतो। एक अगदी छोटासा प्रश्न विचारते की असे हल्ले का होतात, आपलं काय मत आहे? आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये असे हल्ले नाही झाले, परंतु आता अलीकडे या निवडणुकीमध्ये हल्ल्यांचं प्रमाण वाढलं। अजून तर 2 दिवस बाकी आहे, अजून बूथ कॅप्चरिंगची भीती आहे, अजून वारंवार हल्ले होण्याची भीती आहे। विरोधकांना नाउमेद आणि नामशेष करण्याच्या दृष्टिकोनात जी काही उपाययोजना करता येईल ती आता 2 दिवसामध्ये तुमच्या लक्षात येईल। म्हणजे एकंदरीत महायुतीला भीती वाटते पराभवाची आणि त्या पराभवाच्या भीतीमधून तशा स्वरूपाचे हल्ले होतात। आभार आपले आपल्या प्रतिक्रियेबद्दल। विद्या चव्हाण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या प्रवक्ते आपल्या सोबत आहेत। विद्या, ते अनिल देशमुखांवरती हल्ला झालाय? नाही, हा अत्यंत भ्याड हल्ला आहे, परंतु तुमच्या चॅनलवरनं असं सांगण्यात आलं की हा हल्ला करवला की त्यांनी झाला आहे। तर असे हल्ले कोणी स्वतःवर करून घेत नाहीत आणि अनिल देशमुख तर बिलकुल त्यातले नाहीयेत। त्यामुळे याची गांभीर्याने दखल घ्यायला हवी। आता तिथल्या स्थानिक पोलिसांनी ती दखल घ्यायला हवी, कारण गृहमंत्री जे आता सध्याचे फडणवीस आहे त्यांच्याकडनं ही अपेक्षाही करणं चुकीचं आहे। आणि आता मी अनिल देशमुखांच्या तोंडून हे ऐकते की भाजपच्या लोकांनी हे केले असं ऐकू येते आणि मी त्याचं नीट हे पण माहिती घेतेय की हा हल्ला नक्की कोणी केलाय, कारण तिथले आजूबाजूचे लोक हे सांगू शकतील आणि ही त्यांची सभा आटोपून निघत असताना त्यांच्यावरती हल्ला केला गेलाय। तर हे भयानक आहे, कारण आता राजकारण इतक्या घाणेरड्या थरावर गेलंय की भाजपला आता समोर पराभव दिसायला लागलेला आहे आणि त्यांना असं वाटायला लागलंय की ह्यासाठी जबाबदार जे लोक आहेत त्यांना आपण काहीतरी त्रास दिला पाहिजे। आणि म्हणून भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आपल्या सोबत आहेत की तुम्ही जे आक्षेप नोंदवताय ते मी त्यांच्यापर्यंत पोहोचवते। सुधीर भाऊ, एकतर अनिल देशमुखांवरती हल्ला झालाय, डोक्याला त्यांच्या गंभीर दुखापत झाली आहे। नाही, निश्चितपणे ही गंभीर बाब आहे। माजी गृहमंत्री आहे आणि माजी गृहमंत्रीच नाही, महाराष्ट्राच्या सामान्य व्यक्तीचा सुद्धा अशा पद्धतीने कोणी अंमगा करत असेल तर ही चिंताजनक आणि गंभीर बाब आहे। काल माजी खासदार नवनीत राणा यांच्या सभेमध्ये अशीच गडबड झाली आणि आज अनिल देशमुखांच्या सभेच्या माध्यमातून किंवा त्यांच्या प्रवासादरम्यान झाली असावी। पण या सर्वच प्रकरणामध्ये पोलिसांनी कडक कारवाई केलीच पाहिजे। आता तर मी स्वतःच उमेदवार असल्याने मी मुंबई जाऊ शकत नाही, पण अनिल देशमुखांवर असा कोणी भ्याड हल्ला केला असेल तो वाईट आहे। चौकशी करून म्हणजे अशा व्यक्तीला दंडित केलं पाहिजे। याबद्दल दुसरं काही कारण नाही। विरोधक थेट आरोप करतायत की भाजपला महायुतीला पराभवाची भीती आहे
आणि त्याच भीतीपोटी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर असे हल्ले घडवले जात आहेत. नवनीत राणा महाविकास आघाडीची नाही आहे, ती महायुतीची आहे. म्हणून मला वाटतं की कोणत्याही कारणामध्ये राजकारण शोधू नये. ही राजकारण शोधण्याची अतिशय वाईट व्यसन लागलं आहे. आता नवनीत राणा तर महायुतीच्या उमेदवार होत्या. अशा पद्धतीने आपण जर नुसतं शुद्र राजकारणाचंच डोकं ठेवलं आणि डोक्यामध्ये जर नुसतं खुर्चीचाच किडा गेला तर राज्य समाप्त होईल. यावर कडक कारवाई झाली पाहिजे. कोणी कोणत्याही जातीचा, धर्माचा, रंगाचा, पक्षाचा असू द्या, त्याला कडक कारवाई केली पाहिजे. आणि हा हल्ला हमला कोणावरही होता कामा नये. पण असं म्हणायचं आता काल नवनीत राणांवर झाला, थुंकले त्यांच्या अंगावर. नाही, हल्ले होता कामा नयेत ही गोष्ट तर अगदी खरी आहे. एकनाथ खडसेंशी आम्ही काही वेळापूर्वी बोललो. त्यांनी अशी पण भीती व्यक्त केली की शेवटच्या 2 दिवसामध्ये आणखी हल्ले होतील, अगदी बूथ कॅप्चरिंग सारखे प्रकार सुद्धा भाजपकडनं घडवले जातील. नवनीत राणांवर हल्ला झाला तो काय भाजपकडून घडवला. पण मला असं वाटतं की आता सध्या काय थंडीमध्ये डोकंही असं थिजून गेलं दिसतंय. कोणत्याही कारणामध्ये राजकारण करू नये. सुधीर भाऊ, आभार आपले, आपण प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. तर नेमका प्रकार काय घडलाय तर काटोलची एक सभा आटपून खरं तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख नरखेडला सभेसाठी गेले होते. तिथे सांगता सभा होती. ती सभा आटपून ते काटोल जलालखेडा रोडवरच्या बेलफाटाजवळ पोहोचले आणि अचानक त्यांच्या गाडीवरती दगडफेक होऊ लागली. फ्रंट काच, पुढची जी काच असते गाडीची ती फुटली. त्यातला एक दगड आणि काही काचा अनिल देशमुखांना लागल्या. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. काटोलच्या शासकीय रुग्णालयात त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत. पण हा हल्ला आपल्या विरोधकांनी म्हणजे भाजपनं घडवल्याचा आरोप अनिल देशमुखांकडनं केला जातोय आणि सोबतच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडनं सुद्धा अशीच भीती व्यक्त होते. हा संपूर्ण रस्ता सुनसान रस्ता आहे. आजूबाजूला शेती असलेला हा रस्ता आहे. त्यामुळे हा हल्ला नेमका कुणी केला याचा अद्याप तरी थांगपत्ता लागू शकलेला नाहीये. ज्या वेळेला हा हल्ला झाला तेव्हा अनिल देशमुखांसोबत त्यांचे ड्रायव्हर आणि स्वीय सहाय्यक हे दोघेही उपस्थित होते. अनिल देशमुख ज्या बाजूला बसलेत त्याच बाजूनं दगडफेकीला सुरुवात झाली. काचा फुटल्या आणि त्यातलाच एक दगड अनिल देशमुखांच्या डोक्याला लागला. बीजेपी वाले होंगे, बीजेपी वाले होंगे. या संपूर्ण घटनेमध्ये 2 मतं व्यक्त होत आहेत. भाजपकडनं ही अनिल देशमुखांची स्टंटबाजी असल्याचा आरोप केला जातोय, तर दुसरीकडनं अनिल देशमुखांकडनं हा हल्ला भाजपकडनं घडवल्याचा आरोप झालाय. हार जी आहे निश्चित आहे याची जाणीव झाली म्हणून हा एक सहानुभूतीचा स्टंट त्यांनी केलेला आहे. स्वतःच्याच कार्यकर्त्यांच्या हाताने त्यांनी स्वतःच्या गाडीवर हमला केला आणि आता पट्ट्या बांधून फिरतात आहे. त्यांची प्रकृती एवढी गंभीर आहे तर सर्वात पहिले त्यांनी मुंबई किंवा नागपूर येथे हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेण्याची आवश्यकता आहे. हार पचवू शकत नाही त्यामुळे हा स्टंट आहे. आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर त्यांनी जो आरोप लावला तो अत्यंत चुकीचा आहे. कारण बूथ नियोजनाकरता भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे बूथ नियोजनामध्ये व्यस्त होते. कुठलाही कार्यकर्ता आज रस्त्यावर नव्हता. एक सहानुभूती मिळवण्याकरता हा स्टंट आहे आणि आम्ही याचा निषेध करतो. काटोल मतदारसंघातनं अनिल देशमुखांच्या चिरंजीवाचा पराभव होण्याची भीती असल्यामुळे स्वतः अनिल देशमुखांकडनंच ही स्टंटबाजी केली जात असल्याचा आरोप भाजपकडनं करण्यात येतोय. ही घटना घडलेली आहे अनिल देशमुखांच्या बाबतीत. नरखेडमधली सांगता सभा संपवून ते काटोलमध्ये निघालेले होते आणि काटोल जलालखेडा रस्त्यावरच्या बेलफाटाजवळ पोहोचताच अनिल देशमुखांच्या गाडीवरती हा असा एक भला मोठा दगड भिरकावला गेला. आणखी काही दगडही फेकले गेले. या दगडफेकीमध्ये गाडीच्या काचा फुटल्या. अनिल देशमुखांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. अनिल देशमुखांनी या दगडफेकीला भाजपला जबाबदार धरलेला आहे. परंतु भाजपकडनं ही अनिल देशमुखांची स्टंटबाजी असल्याचा आरोप केला जातोय. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणू नका, प्रत्येक गोष्टीत राजकारण पाहू नका अशी प्रतिक्रिया भाजप नेत्यांकडनं दिली जाते.
या दगडफेकीमध्ये अनिल देशमुख जखमी झालेत. त्यांच्यावरती काटोलच्या रुग्णालयात उपचार केले जात आहेत. काटोल मतदारसंघातनं अनिल देशमुखांचे चिरंजीव सलील देशमुख यंदा विधानसभेची निवडणूक लढवतात. भाजपकडनं तगडं आव्हान सलील देशमुखांना मिळालंय आणि शेवटच्या टप्प्यावर किंवा शेवटच्या क्षणी आपल्या हातातनं हा मतदारसंघ निसटत असल्याचं लक्षात आल्यानंतर अनिल देशमुखांकडनं सहानुभूती मिळवण्यासाठी करण्यात आलेला हा एक स्टंट असल्याचा आरोप भाजपच्या वतीनं केला जातोय. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री होते आणि त्यानंतर खंडणी वसुलीच्या आरोपांसाठी त्यांना तुरुंगवारी करावी लागली. जेव्हा निवडणूक जाहीर झाली तेव्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडनं काटोलमधनं पहिलं नाव अनिल देशमुखांचंच जाहीर करण्यात आलं, पण त्यानंतर नाट्यमयरित्या ही उमेदवारी बदलली आणि सलील देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रचारात संपलेला आहे. नरखेडमध्ये सांगता सभा होती. 30 सांगता सभा आटपून अनिल देशमुख काटोलला परत येत होते आणि तेव्हाच जलालखेडा परिसरामध्ये घडलेला हा सगळा प्रकार. बीजेपी वाले होंगे, बीजेपी वाले होंगे, बीजेपी वाले होंगे, बीजेपी वाले होंगे, बीजेपी वाले होंगे. आपण ही दृश्य पाहतो आहोत. हल्ल्यानंतर पुढच्या काही मिनिटातली ही दृश्य आहेत. अनिल देशमुख स्पष्टपणे म्हणतात की हे BJP वालेच असणार. नरखेड या परिसरातून ते पुढे जात होते, त्यावेळेला हा हल्ला केला आहे. अज्ञातांच्याकडून हा हल्ला करण्यात आला आहे. गाडीची पुढची काच त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तसंच अनिल देशमुख यांच्या डोक्याला सुद्धा मोठा मार लागला आहे आणि रक्त येत आहे. तातडीनं आता त्यांना काटोल इथल्या शासकीय रुग्णालयाच्या त्यांना दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान याबद्दलची माहिती मिळताच पोलीस सतर्क झाले आहेत. या सगळ्या परिसराची तपासणी केली जाते, चौकशी केली जाते. एवढंच नाही तर भारतीय जनता पक्षाची जेव्हा प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला तेव्हा काही स्थानिक भाजप नेत्यांचं असं म्हणणं होतं की हा अनिल देशमुख यांनी घडवलेला हल्ला आहे. पण अशा प्रकारे हल्ला होणं हे केव्हाही दुर्दैवी आहे, निषेधार्ह आहे. काटोल मतदार संघात शेवटची प्रचार सभा घेण्यासाठी अनिल देशमुख निघाले होते आणि त्या दरम्यानचा हा सगळा प्रकार. ही गाडी जात असताना त्यांच्या गाडीवर काही जणांनी दगडफेक केली. गाडीवर अनिल देशमुख हे डाव्या बाजूला बसले होते, त्याच बाजूनं काही दगड फेकण्यात आले आणि त्यात अनिल देशमुख जखमी झाल्याचं आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहे. उदय तिमांडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. उदय, काय काय याच्यात आणखीन माहिती येते? अनिल देशमुख यांच्यासोबत गाडीत कोण कोण होतं, कोणाकोणाला मार लागलाय, या सगळ्यांवर उपचार सुरू आहेत का? नक्कीच ज्यावेळी हा अपघात झाला, हा इन्सिडेंट झाला, त्यावेळी गाडीमध्ये जे आहेत अनिल देशमुख, त्यांचे ड्रायव्हर आणि त्यांचे एक स्वीय सहाय्यक या गाडीमध्ये होते. प्रामुख्याने ज्यावेळी हा हल्ला झाला त्यावेळी हा ड्रायव्हर सीटच्या बाजूला बसलेला अनिल देशमुख म्हणजे डाव्या बाजूने हा हल्ला झाला आणि मोठाले दगड जे आहेत या गाडी. उदय, मी थोडंसं थांबवतो. सुप्रिया सुळे आपल्यासोबत जोडले गेलेत, राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार. सुप्रियाताई, तुमची काय पहिली प्रतिक्रिया? अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झालाय, त्यांना गंभीर दुखापतही झाली. हे धक्कादायक आहे का सशक्त लोकशाहीमध्ये इलेक्शन शांततेच्याच पद्धतीने झालं पाहिजे आणि ज्या पद्धतीने आज हा लॉ अँड ऑर्डरचा इश्यू आहे, ज्या पद्धतीने देशमुख साहेबांवर हल्ला झाला त्याचा मी निषेध करते. आणि काय करते सरकार? रोज आमच्या गाड्या, कोण नेते हेलिकॉप्टरमध्ये जातात, सगळ्यांचं चेकिंग होतंय. एवढा मोठा इंटेलिजन्स फेलियर झाला, हिंमतच कशी होती कुठल्या अशी दगडफेक करायची? आणि हा फक्त देशमुख साहेबांचा विषय नाही, आहे राज्यामध्ये नागरिक म्हणून आम्ही जगतो
आणि असं जर एखादा माणूस लोकशाही पद्धतीने प्रचार करत असेल, तिथून घरी येत असेल आणि त्याच्यावर दगडफेक होत असेल, तर पूर्णपणे या सरकारचं अपयश आहे आणि होम मिनिस्ट्रीचं अपयश. सुप्रियाताई, या संदर्भात तुम्ही पक्ष म्हणून पोलिसांच्याकडे कसा या गोष्टी नेणार आहात? कारण ही खूप गंभीर विषय नाहीये नुसता, हा माणुसकीचा विषय, संविधानाचा विषय. एका सशक्त लोकशाहीमध्ये आपल्याला अधिकार आहे मोकळा श्वास घेऊन फिरायचा. कोणी उठावं दगड मारावं? अनिल देशमुख साहेब नेते आहेत, पण त्या दिवशी या राज्याचे देशाचे नागरिक आहेत, त्यांचा अधिकार आहे. अर्थातच मी अरेस्ट करणार आहे. आणि राज्याचे गृहमंत्री काय करतायत? त्याचा कम्प्लीट इंटेलिजन्स फेलियर. कसे हल्ला झालाच कसा? हो, या सगळ्या निवडणुकांच्या गेल्या 15-20 दिवसात असे वेगवेगळे प्रसंग घडलेत. म्हणजे काही ठिकाणी कार्यकर्ते आपापसात भिडले, पण नवनीत राणा यांच्या सभेत सुद्धा खुर्च्यांची फेकाफेकी झाली, त्याही वेळेला त्यांना लागलं होतं. तुम्हाला असं वाटतं की पोलीस गंभीर नाहीयेत? एक पोलिसांचा विषय नाही, महाराष्ट्राचे पोलीस अतिशय उत्तम आहेत, चांगले आहेत आणि कर्तृत्ववान आहेत. प्रॉब्लेम या सरकारचा, या वर्दीची भीतीच राहिली नाही. कारण का सारखं हे सरकार कॉम्प्रोमाइज होतं. पोर्टच्या गाडीचा ऍक्सिडेंट पुण्यामध्ये झाला, कॉम्प्रोमाइज झाला ना. तिथे रक्ताचे सॅम्पल बदललेच ना, ते आमच्या काळात कोणी नाही केलेले. त्या बिचाऱ्या पोलिसांचा काही संबंध नाही, कोणीतरी फोन केला तेव्हा ते झालं ना. नवनीत राणा असतील, अनिल देशमुख साहेब असतील, काय चाललंय? कुठलाही हा पक्षाचा विषयच नाही, हा बेसिक मूलभूत अधिकारांचा प्रश्न आहे. ताई, मी तुम्हाला एक 10 सेकंद थांबवतो, कारण नाशिकमध्ये सुद्धा असाच एक मोठा राडा झालाय. नाशिकमध्ये पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपचे राहुल ढिकले आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे. राहुल ढिकले यांच्या कार्यकर्त्यांनी गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांची एक गाडी फोडली. गणेश गीते यांच्याकडून पैशांचं वाटप होत असल्याचा आरोप राहुल ढिकले यांच्या समर्थकांनी केला आणि यावेळेला गाडी अडवण्यात आली, घोषणाबाजी झाली आणि नंतर याही गाडीवर हल्ला करण्यात आला, तोडफोड करण्यात आली. सुप्रियाताई, या क्षणाची ही सुद्धा एक मोठी आणि काहीशी धक्कादायक बातमी. एक मिनिट, तुम्ही असं म्हणाला की आरोप झाला पैसे वाटपायचा आणि भारतीय जनता पक्षाने गाडी फोडली, बरोबर? हो, जे आहे तेच मी सांगतोय तुम्हाला. हा, मग हे पण वाईट आहे ना. भारतीय जनता पक्षाचे जर कार्यकर्ते, समजा एक मिनिट समजून चालेल, एक तर माझा विश्वासच नाहीये की पैसे वाटत होते, आणि समजा वाटत असतील तर हा देश या भारतीय जनता पक्षाच्या मनमानीने चालत नाही, देश संविधानाने चालतो. ते कंप्लेंट करू शकत होते. गाडी फोडायची गुंडागर्दी कुठून येते? ही मस्ती कुठून येते? सत्य आणि पैशाची मस्ती आहे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते, आणि त्यांना प्रोटेक्शन मिळतं. आरोप आहे माझा, गृहमंत्री त्यांना प्रोटेक्ट करतात, त्याच्याशिवाय कशी त्याची हिंमत होईल असं करायची? सुप्रिया, गेल्या 8 दिवसात असे प्रकार जर का खूप जास्त झाले असतील तर तुम्ही स्वतः निवडणूक आयोगाचे महाराष्ट्रातले अधिकारी किंवा राज्याचे पोलीस अधिकारी, वरिष्ठ राज्यस्तरावरचे महासंचालक यांची काही औपचारिक उद्या भेट घेणार आहात? मी तर बारामतीला आहे, पण मी एक पत्र नक्कीच लिहिणार आहे. आणि हा महाराष्ट्र छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये हे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांनी हे जे नवीन कल्चर आणलंय, हे महाराष्ट्र नाही देशासाठी घातक आहे. हे गुंडागर्दी नाही चलेगी. यांनी किती आमच्यावर आरोप, आमच्यावर दगड फेकू दे, आम्ही कधी कायदा सुव्यवस्था हातात घेणार नाही. त्यांनी आमच्यावर दगड मारावे, आम्ही इथून संविधान घेऊन त्यांच्या समोर उभं राहू. ठीक आहे सुप्रियाताई, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी सविस्तरपणे बोललात, याबद्दल धन्यवाद. लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत नाशिकमधनं जोडले गेले. तर लक्ष्मण, काय हा सगळा प्रकार सविस्तर सांग. खरं तर नाशिकच्या पूर्व विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून हा सगळा ढिकले आणि गीते समर्थकांमधला हा राडा सुरू आहे. गीते आणि ढिकले जे आहेत त्यांच्यामधला हा रोजचा राडा झालेला आहे. कारण खरं तर वसंत त्या भागामध्ये जर आपण बघितलं तर या मतदारसंघामध्ये जे राहुल ढिकले आहेत ते भाजपचे उमेदवार आहे आणि गणेश गीते जे आहे ते पूर्वाश्रमीचे भाजपचेच कार्यकर्ते आहेत. दोघेही एकेकाळचे मित्र होते. मात्र गणेश गीते यांनी निवडणुकीच्या तोंडावरती भाजपतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला शरद पवारांच्या, आणि त्या ठिकाणून ते उमेदवारी करतायत. हे दोनही नेते जे आहेत ते एकमेकांच्या समोर आहे. गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप केले जात आहे अशा प्रकारचा आरोप जो आहे तो राहुल ढिकले यांच्या कार्यकर्त्यांचा आहे, आणि त्या आरोपातून या कार्यकर्त्यांनी ही गाडी फोडलेली आहे. तर दुसरीकडे गणेश गीते यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे की आम्ही प्रचार करतोय, स्लिपा वाटतोय, स्लिपा वाटणं हा आमचा अधिकार आहे, हा बीएलओचा अधिकार आहे, अर्थात निवडणूक आयोगाचाच
एक भाग जो आहे तो म्हणजे स्लिपा वाटण्याचा भाग आहे आणि तेच काम आम्ही करत असताना अशा पद्धतीनं राहुल ढिकले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं आमच्यावरती हल्ला करण्यात येतोय। ठिकठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांना अडवलं जातंय, स्लिपा वाटू नका असं सांगितलं जातंय। तर दुसरीकडे राहुल ढिकले असं म्हणताय की स्लिपा वाटण्याच्या नावाखाली हे पैशांचं वाटप करताय आणि या सगळ्यातून हा सगळा राडा जो आहे तो नाशिकमध्ये झाल्याचं पाहायला मिळतोय। नाशिकचा पूर्व विधानसभा मतदारसंघ जो आहे तो या सगळ्यामुळे आता वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे। गेल्या 2 दिवसांपूर्वी याच मतदारसंघात गणेश गीते यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली होती आणि आज पुन्हा एकदा नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये असलेल्या नागचौकापासून जवळपास 100 मीटर अंतरावरती ज्या चौकामध्ये ही गाडी फोडण्यात आलेली आहे त्या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे एक माजी नगरसेवक आहे, त्यांचं त्या ठिकाणी घर आहे आणि त्यांच्या घराच्या परिसरामध्ये स्लिपा वाटण्याचं काम सुरू होतं आणि त्याच ठिकाणी राहुल ढिकले यांच्या कार्यकर्त्यांना संशय होता की हे पैसे वाटताय आणि त्यातून राहुल ढिकले यांचे समर्थक जे आहेत ते मोठ्या संख्येने त्या ठिकाणी आले आणि त्यांनी या ठिकाणी लक्ष्मण, आतापर्यंत पोलिसांनी किती जणांना ताब्यात घेतलंय, कोणावर कारवाई केली का आणि सध्याची इथली परिस्थिती काय आहे? सध्या स्थानिक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड जे आहे ते घटनास्थळी त्यांच्या पोलीस लवाजमासह दाखल झालेले आहे। त्यांच्याकडनं या सगळ्या परिसरातले मधले सीसीटीव्ही फुटेज आहे ते ताब्यात घेतले जात आहे। या ठिकाणी नेमकं काय घडलं होतं, काय नेमकं प्रकरण होतं याचा तपास पोलिसांकडनं केला जातोय। मात्र आता पोलिसांकडनं दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना समोरासमोर न येऊ देणं हे मोठं आव्हान आहे, कारण या ठिकाणी जर मोठ्या दोन्ही बाजूचा जर मॉब जर समोरासमोर आला तर एक मोठी दंगल उसळू शकते अशी परिस्थिती आहे आणि या सगळ्याच्यामुळे आता पोलिसांवर एक मोठं आव्हान आहे की या सगळ्या कार्यकर्त्यांना पांगवणं, त्यांना वेगळं करणं आणि यानंतर पोलिसांकडनं दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांवर जे 2 दिवसांपूर्वी परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले तशा स्वरूपाचे गुन्हे जे आहेत ते या ठिकाणी दाखल होतील, कारण दोन्ही कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर हल्ले झालेले आहे आणि त्यामुळे आता हे सगळं प्रकरण जे आहे ते वाढताना आणि चिघळताना दिसतंय नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात। लक्ष्मण, नाशिक जिल्ह्यात हा 6वा किंवा 7वा प्रसंग आहे गेल्या 20 दिवसातला अशा प्रकारे कार्यकर्ते एकमेकांना भिडणं? अगदी खरं आहे मिलिंद सर की नाशिक जिल्ह्यातल्या ज्या काही हॉटस्पॉट आहे ज्यामध्ये नांदगाव विधानसभा मतदारसंघ आहे, नाशिकचा मध्य विधानसभा मतदारसंघ आहे, नाशिकचा पश्चिम विधानसभा मतदारसंघ आहे आणि ज्या ठिकाणी आता हा सगळा राडा झालाय तो नाशिकचा पूर्व विधानसभा मतदारसंघ। हे 4-5 मतदारसंघ जे आहेत ते हॉटस्पॉट झालेले आहे। काल परवा आपण जसं बघितलं की नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले होते, त्यांच्यात राडा झाला, एकमेकांवर रिव्हॉल्वर मधून फायरिंग करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला, एकमेकांवर चाकूने हल्ला करण्यात आल्याचा प्रकार घडला। हा प्रकार कुठे थांबतो नाही, तो नाशिकच्या पूर्व विधानसभा मतदारसंघात गणेश गीते यांची राहुल ढिकले यांच्या कार्यकर्त्यांकडून वाहन फोडल्याची तक्रार झाली आणि बरोबर आहे। म्हणजे लक्ष्मण, आपण असं म्हणू शकतो की उद्याचा दिवस आणि मतदानाचा दिवस संपूर्ण नाशिक जिल्ह्यात मला वाटतं संदीप नाईक हे आहेत, पोलीस अधिकारी आहेत इथले वरिष्ठ, त्यांची अर्थात नाशिक जिल्ह्यातल्या पोलिसांची जबाबदारी खूप जास्त असेल, कायदा सुव्यवस्था राखणं, मतदान शांततेत पार पडणं, अन्यथा अशा जेव्हा घटना होतात तेव्हा लोकांमध्ये एक भीती असते, दहशत असते आणि लोक साधारण मतदानापासून लांब राहण्याचा प्रयत्न करतात, पण ती दहशत किंवा ते दडपण दूर करणं हे पोलिसांसमोरचं सुद्धा आव्हान असेल। लक्ष्मण, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।